थांबा, जरा छातीवर हात ठेवून ऐका. जर तुमची रास वृषभ असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक राशी भविष्य नाही, तर कालचक्राने दिलेला अंतिम आणि भयंकर इशारा आहे. 19 ऑगस्ट 2026 नागपंचमीचा तो पवित्र काळ सरला आणि वृषभ राशीच्या लोकांच्या नशिबाचे काटे अचानक उलटे फिरू लागले आहेत. हो मंडळींनो, तुम्ही बरोबर ऐकलं. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या घरात, तुमच्या उशाशी किंवा तुमच्या आजूबाजूच्या हवेत काहीतरी असं अदृश्य फिरते जे साध्या डोळ्यांनी दिसत नाही, पण त्याची भयंकर उपस्थिती तुम्हाला जाणवते. मध्यरात्री अचानक धडधडून जाग येणे, पाठीमागे कुणीतरी उभं असल्याचा भास होणे, विनाकारण मानेवर थंड हवा जाणवणे किंवा अचानक घरामध्ये अस्थिरता किंवा अव्यस्तता वाढणे. वृषभ राशीच्या लोकांना हे साधं नाहीये. 19 ऑगस्ट नंतर असा एक गुप्त काल सर्प योग आणि दुर्मिळ सुवर्णयोग एकत्र आलाय, जो वृषभ राशीच्या मंडळींना रातोरात कंगाल करू शकतो किंवा थेट अब्जाधीश. हा व्हिडिओ आज जर तुम्ही अर्ध्यावर सोडला तर आयुष्यात येणाऱ्या अशा भयंकर धोक्याला आणि संधीला मुकवाल, ज्याची भरपाई आयुष्यभरात कधीही करता येणार नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये माझा स्वामींवर पूर्णपणे विश्वास आहे, हो, तुम्ही ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. ज्यांचा स्वामींवर आणि आपल्या गुरुदेव दत्तांवर भक्ती आहे, श्रद्धा आहे, विश्वास आहे, त्यांनी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी वृषभ राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 19 ऑगस्टच्या या अत्यंत दुर्मिळ काळानंतर आकाशात तब्बल 24 वर्षानंतर राहू, शुक्र आणि नागदेवताची एक रहस्यमय युती झाले. ही युती वृषभ राशीसाठी इतकी शक्तिशाली आहे की तुमच्या बंद नशिबाचे दरवाजे एका क्षणात उघडू शकतात. पण लक्षात ठेवा, वृषभ राशीच्या लोकांना मोठ्या चमत्काराच्या आधी नेहमीच भयंकर वादळ येत असतं. हे सर्वांनाच माहिती असतं. हे वादळ तुमच्या आयुष्यात काय उलथापालथ करणार आहे ते आता अगदी शेवटपर्यंत शांतपणे ऐका. वृषभ राशीच्या मंडळीनं, पहिला सर्वात धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा बदल. 19 ऑगस्ट नंतर तुमच्या खात्यात अचानक असा पैसा येणार आहे ज्याची अपेक्षा, मंडळींनो, ज्याची अपेक्षा तुम्ही पूर्णपणे सोडून दिली होती. एखादी जुनी फसलेली केस, अडकलेली पॉलिसी किंवा जुने दिलेले कर्ज अचानक व्याजासकट परत मिळेल. पण इथेच तर गुप्त गोष्ट संपत नाही. वृषभ राशीच्या लोकांना, जसा हा मोठा पैसा तुमच्या हातात येईल तसंच तुमच्या अगदी जवळच्या एका माणसाची काळी नजर या पैशावर पडेल. हा पैसा कसा पचवायचा आणि त्या माणसाची वाईट नजर कशी निष्पर्श करायची ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, 19 ऑगस्टच्या रात्रीनंतर तुम्हाला एक अतिशय रहस्यमय अनुभव येणार आहे. रात्री 3 ते 4च्या दरम्यान अचानक भीती वाटून जाग येणे, घरात कोणाच्या तरी पाऊलखुणा किंवा सावली दिसणे. घाबरू नका. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, हा कोणताही वाईट प्रकोप नाही, तर तुमच्या घरातील कुलदेवता आणि नागदेवताची अदृश्य शक्ती जागृत होत आहे. तुमच्यावर गेले अनेक वर्षापासून कोणीतरी केलेली नजरबाधा, वाईट शक्ती किंवा वाईट नजर आता एका क्षणात भस्म होत असल्याचा हा पहिला जिवंत पुरावा आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या घरात जर कुणी दीर्घ काळापासून अंथरुणावर खिळून असेल, डॉक्टरांच्या पायऱ्या घिसून आणि लाखो रुपये खर्च करून काही फरक पडत नसेल ना, तर या श्रावणात असा चमत्कार घडणार आहे जो वैद्यकीय शास्त्रालय कोट्यात टाकेल. 19 ऑगस्ट नंतर त्या व्यक्तीच्या आरोग्यात अचानक अशी अद्भुत सुधारणा दिसेल की स्वतः डॉक्टरही अचंबित होतील. वृषभ राशीच्या लोकांच्या डोक्यावरील औषधाचा मोठा आर्थिक आणि मानसिक भार एका झटक्यात हलका होणार आहे. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात अचानक असा एक धक्कादायक निर्णय समोर येईल जो ऐकून एका क्षणासाठी तुमच्या पायाखालची जमीन निसटेल. कदाचित बॉसशी अचानक वाद होईल किंवा कंपनीत मोठा बदल होईल. पण थांबा, वृषभ राशीच्या मंडळींनो, हा झटका तुम्हाला उद्ध्वस्त करण्यासाठी नाही, तर तुम्हाला प्रगतीच्या शिखरावर बसवण्यासाठी आला आहे.
सुरुवातीला भीतीदायक वाटणारा हा बदल तुम्हाला एका अशा मोठ्या पदावर घेऊन जाईल जिथे पैसा आणि सन्मान दोन्ही दुप्पट मिळेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, तुम्हाला माहिती आहे का, तुमच्यासोबत रोज हसून बोलणारी, तुमच्या ताटात जेवणारी, एक सोबत जेवणारी, मांडीला मांडी लावून जेवणारी एक जवळचीच व्यक्ती पाठीमागे तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी भयंकर कट कारस्थान रचत आहे. पण 19 ऑगस्ट नंतर नागदेवताचा असा भयंकर प्रकोप त्या शत्रू म्हणजेच की तुमच्या गुप्त शत्रूवर होईल की ते स्वतःच तयार केलेल्या खड्ड्यात जाऊन पडतील. वृषभ राशीच्या लोकांना तुम्हाला काही करण्याची गरज देखील पडणार नाही. त्या शत्रूचा भयंकर पर्दाफाश तुमच्या डोळ्यासमोर होईल. वृषभ राशीच्या लोकांना जर तुम्ही व्याजाच्या आणि कर्जाच्या अशा दलदलीत अडकला असाल जिथून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला नव्हता किंवा दिसत नव्हता, तर 19 ऑगस्टच्या रात्रीनंतर हा मार्ग अचानक मोकळा होणार आहे. वृषभ राशीच्या मंडळीसाठी उत्पन्नाचे एक नाही तर तब्बल 3 ते नवीन गुप्त मार्ग उघडतील. श्रावण महिना संपता तुमच्या डोक्यावरील कर्जाचा भयंकर डोंगर उतरलेला दिसेल आणि तुम्ही सुटकेचा मोकळा श्वास घ्याल. वृषभ राशीच्या मंडळीनं, ज्याच्यावर तुम्ही स्वतःच्या प्राणापेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याच्यासाठी स्वतःचे नुकसान केले, त्या माणसाचा खरा आणि भयंकर चेहरा तुमच्यासमोर उघड पडणार आहे. हा खुलासा तुमच्या मनाला नक्कीच चटका लावेल, तुमच्या डोळ्यात अश्रू आणेल. पण लक्षात ठेवा, वृषभ राशीच्या लोकांना, देव तुम्हाला एका मोठ्या संकटातून वाचवण्यासाठीच या माणसाचा बुरका फाडत आहे. ताईंनो, दादांनो, या जमिनीवर, घरावरून किंवा मालमत्तेवरून कोर्ट कचेरीचे फेरे मारावे लागत होते. रात्रंदिवस डोक्याला ताप झाला होता. तो वाद 19 ऑगस्ट नंतर अचानक अशा मार्गाने सुटेल ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. विरोधी पक्ष स्वतःहून माघार घेईल. एक मोठी मालमत्ता थेट वृषभ राशीच्या मंडळीच्या नावावर होण्याचा भक्कम योग बनत आहे. वृषभ राशीच्या मंडळीनं, तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा लांबीच्या प्रवासाची किंवा परदेशी आगमनाची संधी अचानक तुमच्या दारातील. हा प्रवास साधा असणार नाही. या प्रवासात वृषभ राशीच्या लोकांची भेट एका अशा अतिशय शक्तिशाली आणि गूढ व्यक्तीशी होईल जो एका रात्रीत तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशा बदलून टाकेल आणि हो, तुमच्या बंद पडलेल्या नशिबाला प्रचंड गती देईल. वृषभ राशीच्या लोकांना, तुमच्या घरात जर लहान मुले असतील किंवा तुम्ही अनेक वर्षापासून संतांची वाट पाहत असाल, तर 19 ऑगस्ट नंतरचा काळ तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंद घेऊन येत आहे. तुमच्या मुलांच्या करिअरबद्दल, शिक्षणाबद्दल किंवा नवीन आगमनाबद्दल अशी एक बातमी कानी पडेल ज्यामुळे घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल आणि वृषभ राशीच्या पालकांचे डोळे आनंदाने भरून येतील. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, अनेक महिन्यापूर्वी किंवा वर्षापूर्वी तुमची हरवलेली कोणतीही मौल्यवान वस्तू, मग ती सोन्याचे दागिने असो, जमिनीचे कागदपत्र असो किंवा महत्त्वाचे पुरावे, अचानक तुमच्या समोर येतील. जिथे तुम्ही शोधणं सोडून दिलं होतं, अगदी त्याच ठिकाणी ही वस्तू सापडेल. हा नागदेवताचा वृषभ राशीवर होणारा थेट चमत्कार असेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, प्रामाणिकपणे सांगा, गेले काही दिवसापासून रात्री झोपताना छातीत अचानक धडधड होणे, कसली तरी अज्ञात भीती वाटणे किंवा भविष्याच्या चिंतेने डोके उठणे हे घडत आहे ना? 19 ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर ही सर्व नकारात्मक ऊर्जा आणि मानसिक दडपण पूर्णपणे जळून भस्म होईल. वृषभ राशीच्या लोकांच्या मनात एक अद्भुत शांती आणि अफाट आत्मविश्वासाची लाट निर्माण होईल. वृषभ राशीच्या ताईंनो, दादांनो, मंडळींनो, 19 ऑगस्ट ते या श्रावण महिन्याच्या अखेरीपर्यंत तुमच्या घरात नवीन गाडी किंवा सोने दागिन्याचे मौल्यवान दागिने येण्याचे अत्यंत प्रबळ योग आहेत. जर तुमचे कोणतेही मोठे काम पैशाअभावी अडकले असेल, तर या काळात अचानक पैशाची व्यवस्था होईल आणि वृषभ राशीच्या मंडळींची इच्छा पूर्ण होईल. वृषभ राशीच्या मंडळींनो, ज्या लोकांनी आजवर तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या गरिबीची किंवा परिस्थितीची टवाळी केली, तेच लोक आता तुमच्यासमोर हात जोडून उभे राहतील. समाजात, नातेवाईकात आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी वृषभ राशीचा शब्द अंतिम मानला जाईल. लोकांची तुमच्याकडे पाहण्याची दृष्टी अचानक बदलेल. ताईंनो, दादांनो, मंडळींनो, तुमच्या आयुष्यातून अचानक निघून गेलेली किंवा दुरावलेली एक व्यक्ती या काळात अचानक तुमच्या आयुष्यात परत येईल. ही व्यक्ती हाल हवाला विचारणार नाही, तर तिच्यासोबत एक अशी मोठी व्यावसायिक संधी घेऊन येईल ज्यामुळे वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती एका फटक्यात सुधरेल. वृषभ राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, 19 ऑगस्ट नंतर तुमची प्रचंड तीक्ष्ण होणार आहे. भविष्यात काय घडणार आहे,
कोणाचा हेतू वाईट आहे किंवा कोणते काम फसणारे याचे स्पष्ट संकेत तुम्हाला घटना घडण्यापूर्वी स्वप्नात किंवा विचारांत मिळायला लागतील. या गूढ शक्तीचा वापर करून वृषभ राशीचे लोक मोठ्या नुकसानीपासून स्वतःला वाचू शकतील. मंडळींनो, जर तुमच्या आणि जोडीदारामध्ये सतत भांडणे होत असतील, घटस्फोटपर्यंत वेळ आली असेल किंवा संशयाचे भूत बसले असेल, तर 19 ऑगस्टच्या या काळानंतर सर्व वाद नष्ट होतील. तुमच्या जोडीदाराच्या वागण्यात अचानक प्रचंड प्रेम दिसेल आणि जोडीदाराच्या माध्यमातून वृषभ राशीच्या मंडळींना अचानक मोठा आर्थिक लाभ मिळेल. आता ऐका, वृषभ राशीच्या मंडळींना 18वा आणि सर्वात शक्तिशाली मुद्दा 19 ऑगस्ट 2026 नंतरचा हा वेळ तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरणार आहे. आजवर वृषभ राशीच्या लोकांनी जे काही गमावलंय, पैसा, प्रतिष्ठा, प्रेम किंवा आरोग्य, ते सर्व काही व्याजासकट परत मिळवण्याची वेळ आली आहे. जर तुम्ही या काळात योग्य पावले उचलली तर वृषभ राशीला श्रीमंत होण्यापासून जगातली कोणतीही शक्ती रोखू शकणार नाही. 19 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान वृषभ राशीच्या मंडळीनं कोणालाही मोठी रक्कम उधारी किंवा देऊ नका. ही रक्कम कधीच परत येणार नाही. रात्रीच्या वेळी हे ज्या मी तुम्हाला गोष्टी सांगते ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या नाहीत. 19 ऑगस्ट नंतरच्या पुढील 7 दिवसात रात्री उशिरा एकटे निर्जन किंवा अंधाऱ्या ठिकाणी जाणे टाळा. तुमच्या नवीन योजना किंवा पैशाचे नियोजन कुठल्याही मित्राला किंवा नातेवाईकाला सांगू नका. आता काय करावं तर दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. घरातील मुख्य दरवाजाजवळ दररोज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा सतत जप करा. वृषभ राशीच्या मंडळींनो, आता येतो सर्वात महत्त्वाचा भाग. जर तुमच्यावर वाईट नजरेचा प्रभाव असेल किंवा या सुवर्ण योगाचा पूर्ण लाभ मिळतच नसेल ना, तर 19 ऑगस्टच्या काळानंतर करायचा हा एकच महा उपाय म्हणजेच की गुप्त उपाय तुमचं नशीब पालटू शकतो. हा उपाय ध्यान देऊ नाही का, पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल ना, तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, हो माझी पण वृषभ रास आहे, अशी कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो पहा, वृषभ राशीच्या मंडळींनो 19 ऑगस्टच्या रात्री किंवा श्रावणातील कोणत्याही सोमवारी एका तांब्याच्या तांब्यात थोडे काळे तीळ, कच्चे दूध, थोडेसे गाईचे कच्चे दूध आणि थोडं गंगाजल घ्या. हे मिश्रण जवळच्या शिवलिंगावर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय आणि ओम नागदेवताय नमः, ओम नागदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करत अर्पण करा. अर्पण केल्यानंतर शिवलिंगावरून वाहणारे जल आपल्या हातावर घेऊन आपल्या कपाळाला आणि घरातील मुख्य दरवाजावर शिंपडा. हा उपाय करताच घरातील नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल आणि वृषभ राशीच्या मंडळीसाठी सुवर्ण योगाचे दरवाजे एका क्षणात उघडतील. वृषभ राशीच्या मंडळीने ही संधी पुन्हा येणार नाही आणि कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुमच्या वृषभ राशीच्या मित्रांना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. मंडळींनो, भेटू असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ किंवा गुरुदेव दत्त.